जय शिवराय मित्रांनो, माता जिजाऊंच्या जयंतीचा औचित्य साधून आज नाशिक पासून मी 60 किलोमीटर कंचन मंचन या किल्ल्यावरती जात आहोत। फार सुंदर असा हा किल्ला आहे। महाराजांनी फार दूरदृष्टी ठेवून गावोगावी वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रभर खूप असे किल्ले उभारलेले आहेत। त्याचपैकी आज आपण बघणार आहोत कंचन मंचन ही 2 किल्ले। चला तर मग जाऊया सखीस आणि श्याम सोबत कंचन मंचन या किल्ल्यांवरती। तर मंडळी, आता आपण आलो आहोत प्रत्यक्षात या महाराष्ट्राचं मर्दानी दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पदस्पर्श लाभलेल्या ठिकाणी म्हणजेच कांचनबारी येथे। या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसेल समोर कांचनबारीचा विजयस्तंभ। छत्रपती शिवाजी महाराज दुसऱ्या सुरत मोहिमेहून प्रचंड खजिन्यासह स्वराज्यात परतत असताना वाटेवर असलेल्या मुघली सैन्याचा दिनांक 17 ऑक्टोबर 1670 रोजी सातमाळा डोंगर रांगेतील कांचनबारी या ठिकाणी औरंगजेबाचे सरदार इखलास खान व दाऊद खान यांच्यासह मुघली सैन्याचा सपाटून पराभव केला। विशेष म्हणजे शत्रू प्रदेशात समोरासमोर झालेल्या मैदानी लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः नेतृत्व करत सहभागी झाल्याबद्दल सभासद बखरीत आपल्याला हा उल्लेख वाचायला मिळतो। छत्रपतींच्या दूरदृष्टीची, छत्रपतींच्या नेतृत्वात झालेल्या या लढाईची साक्ष म्हणजे हा कांचनबारीचा विजय असतो। कोणताही किल्ला हा जास्तीत जास्त दिवस आपल्याला झुंजवत ठेवायचा असेल किंवा किल्ल्यावरचं सैन्यासाठी मूलभूत घटक जो असतो तो म्हणजे किल्ल्यावर असणारा पाणीसाठा। किल्ल्यावरील हा भूमीमध्ये असणारा पाण्याचा याला स्थानिक 9 टाकून असं संबोधतात। काठावर कोरलेल्या पाण्याच्या टाक्या आणि याच्यामध्ये पाण्याचे जीवन वगैरे आहे। आजही इथे किल्ल्यावरती आपल्याला काही मानेवरती गावकरी दिसतात, काही गावकरी इथे पाण्याचा साठा किल्ल्यावरती सार्वजनिक प्रमाणात आहे। आज्ञापत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे आधी उदक पाहून किल्ला बांधावा, म्हणजे पाण्याचं महत्व या किल्ल्यांवरती सैन्यासाठी निश्चितच महत्वाचं होतं। म्हणूनच हा पाण्याचा साठा इथे आपण बघतो।
मंदिरापासून वर आल्यानंतर समोरचं किती सुंदर असं विहंगम दृश्य दिसत आहे. आता आपण मध्यावरती पोहोचलो आहोत. समोर जो दिसत आहे हा समोर जो दिसत आहे हा कंचन आणि हा बाजूचा असणारा हा मंच, असे हे 2 किल्ले आहेत. चला तर आपण तिकडे जात आहोत. मित्रांनो, खरं तर गडवाट चढत चढत आता आपण पोचलो आहोत किल्ल्याजवळ. किल्ल्याचे फार काही अवशेष शिल्लक नाही राहिलेत. जे काय आहेत थोड्या प्रमाणावर आहेत. हे जे समोर दिसत आहेत ते किल्ल्याची थोडे बहुत उरलेले अवशेष आहेत, पण तिथे जाण्यासाठी वाट नाहीये. त्यामुळे आजची आपली ही भटकन तिथेच थांबण्यात येत आहे. सुंदर अशा या किल्ल्यावरती आणि या जमिनीवरती महाराजांनी दुर्गम असे किल्ले उभे केलेत. कधी काळी याच रणभूमीवरती महाराजांचा रणसंग्रामही झाला आहे. असा हा कंचन मंचन किल्ला अभिमानाने ऊर भरून येतो की आपल्या या नगराला, आपल्या या महाराष्ट्र भूमीला छत्रपती लाभले. आजचं हा किल्ल्याची भटकंती मी इथे थांबवत आहे आणि परतीच्या पाठीकडे जड अंतःकरणाने निघत आहेत. कारण महाराजांनी हा ठेवा उभारलेला होता, पण तो आपल्याकडनं काही जपल्या गेलेला नाही. ही खेद व्यक्त करत आजची भटकंती इथेच थांबवतोय. कृपया आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.